आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नकली शिवसेना सनातन विरोधींसोबत असल्याचं पाहून बाळासाहेब ठाकरेंनाही दुःख झालं असेल। पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। शिवाजी महाराज की धरती पर ये औरंगजेब को मानने वालों से जाकर के मिल गए हैं। आज बाला साहब ठाकरे होते तो इनकी ये हरकतें बहुत दुखी करती। काँग्रेस सत्तेत आल्यावर काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू होईल। सीए कायदा रद्द होईल। मोदींचा काँग्रेसवर निशाणा। ठाकरेंची शिवसेना नकली शिवसेना। बाळासाहेब ठाकरेंचं कुटुंब पंजाला मतदान करणार हे राज्याचं दुर्दैव। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। आज बघितलं आपण त्यांचा मुलगा त्यांचा परिवार पंजाला मतदान करणार आहे आणि खऱ्या अर्थाने असं पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील। 100% काँग्रेस झालेली आहे। कोल्हापूरकरांनी ठरवलंय मानगादीला मत मोदीला। कोल्हापूरची लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलंय मान देऊया गादीला आणि वोट देऊया मोदीला। शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदींचा कोल्हापूर दौरा। मात्र छत्रपतींच्या गादी विरोधातील प्रचार जनता विसरणार नाही। राऊतांचा हल्लाबोल। मोदी कोल्हापुरात छत्रपती शाहूंचा पराभव करण्यासाठी येऊ शकतात। त्या गादीचा सन्मान, शिवाजी महाराजांचा सन्मान आणि परत शिवाजी महाराजांच्या गादीच्या विरोधामध्ये प्रचार आहे। कोल्हापुरात मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मवियाकडून टीजर जारी। भीती गादीची म्हणून सभा मोदींची। टीजरमध्ये उल्लेख। मवियाकडून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न। शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यास मवियाचा एकही नेता आला नाही हा शाहू महाराजांचा अपमानच। संजय मंडलिकांचा मवियावर निशाणा। म्हटलं तर गादीचा मान सन्मान राखायचा म्हणून त्यांच्या पक्षाचे नेते महाराज साहेबांचा फॉर्म भरायला यायला पाहिजे होते, पण ते आले नाहीत आणि तिने एक प्रकारे अपमान केला। छत्रपतींचा अपमान महाविकास आघाडीने केला। त्यांनी शाहू महाराजांना राज्यसभा का दिली नाही? निवडणुकीत उभा करून दारोदारी फिरवणं हा अपमानच। हसन मुश्रीफांची टीका। आमच्या छत्रपतींचा फार मोठा अपमान या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे। वास्तविक राज्यसभेच्या परवा निवडणुका झाल्या, राज्यसभेवर पडलं असतं तर त्यांचा फार मोठा सन्मान झाला असता। वास्तविक या निवडणुकीच्या रिंगणात उतरून त्यांना दारोदारी हिंडवणं हा फार मोठा अपमान त्यांनी केलेला आहे। घटक पक्षांच्या पाठीशी मोदी ठामपणे उभे असा संदेश जातोय। मोदींच्या कोल्हापुरातील सभेवर धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया। आम्ही धनुष्य घेऊन उभे, आमच्या पाठीशी कृष्णासारखे नेते मोदीजी उभे असंही विधान।